Problem 1. Length of diagonals of a rhombus are 15 cm and 24 cm. Find its area. तर आपल्याला इथे रोम्बसचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि रोम्बस कशाला म्हणतात? ज्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड कॉन्ग्रुएंट असतात त्याला रोम्बस म्हणतात आणि त्याचे डायगोनल कसे असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया ऑफ रोम्बस. तर एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रोम्बस याचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ इट्स डायगोनल. लेंथ ऑफ इट्स डायगोनल्स. एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ इट्स डायगोनल. आणि आपल्याला लेंथ ऑफ डायगोनल किती दिला आहे? 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर. तर मग काय होईल? हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल. तर फर्स्ट डायगोनल आपल्याला दिला आहे 15 इंटू सेकंड डायगोनल दिलेला आहे 24 इज इक्वल टू. आता काय करावं लागेल? 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे त्याने 24ला डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4. मग आता काय करावं लागेल? 15 आणि 12चं मल्टिप्लिकेशन. 15 इंटू 12. 12 5 जार 60 कॅरी 6. 12 1 जार 12 आणि 6 18. 180 म्हणजे काय होईल? 180. आणि सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. तर याला आपण काय लिहितो? एरिया ऑफ रोम्बस स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येईल. स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर. Problem 2. Length of diagonals of a rhombus are 16.5 cm and 14.2 cm. Find its area. तर आपल्याला रोम्बसचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर रोम्बसचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ इट्स डायगोनल, ऑफ इट्स डायगोनल्स. तर एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. तर हाफ इंटू डायगोनलची लेंथ आपल्याला काय दिली आहे? फर्स्ट डायगोनलची दिली आहे 16.5, 16.5 आणि सेकंड डायगोनलची दिली आहे 14.2. आता काय करावं लागेल आपल्याला? 2 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, 2नी आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर 2नी आपण 14.2ला डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 7 जार 14 पॉईंट, 2 1 जार 2 म्हणजे 7.1. आणि आता आपल्याला काय करावं लागेल? 16.5 इंटू 7.1 याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 16.5 इंटू 7.1, 7.1. आता इथे काय करू आपण? पहिले 1नी मल्टिप्लाय करू. 5 1 जार 5, 1 6 जार 6 आणि 1 1 जार 1. मग इथे 0 घ्यावं लागेल. 7 5 जार 35 कॅरी 3. 7 6 जार 42 आणि 3 45 कॅरी 4.
7 वन जा 7 आणि 4 किती होऊन जाईल 11. आता आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. 5 6 आणि 5 11 कॅरी 1 1 आणि 5 6 आणि 1 7 1 1 आणि किती डिजिट नंतर पॉईंट पाहिजे 1 आणि 1 2 डिजिट नंतर इथे 1 2 इथे पॉईंट पाहिजे. याचा आन्सर काय येईल 117.15 आणि एरिया कशामध्ये येते स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया ऑफ रोम्बस किती होईल 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ रोम्बस is equal to 117.15 square centimeter. Problem 3. If perimeter of a rhombus is 100 centimeter and length of one diagonal is 48 centimeter, what is the area of quadrilateral? तर आपल्याला quadrilateral कोणता दिला आहे रोम्बस, म्हणजे आपल्याला एरिया ऑफ रोम्बस काढायचा आहे. आणि एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ इट्स डायगोनल. तर पहिले आपण रोम्बसची डायग्राम काढून घेऊ. तर रोम्बस कशाला म्हणतात ज्या क्वाड्रिलॅटरलचे ऑल साईड कॉन्ग्रुअंट असतात त्याला आपण काय म्हणतो रोम्बस. ABCD क्वाड्रिलॅटरल ABCD is a rhombus. आता बघा याचा आपल्याला काय दिला आहे पेरीमीटर ऑफ रोम्बस. पेरीमीटर म्हणजे ऑल साईडची सम किती आहे 100 अँड वन ऑफ इट्स डायगोनल 48. वन ऑफ इट्स डायगोनल 48 सेंटीमीटर. आणि व्हॉट इज द एरिया ऑफ रोम्बस. तर एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ इट्स डायगोनल. तर लेंथ ऑफ प्रॉडक्ट ऑफ इट्स डायगोनल. तर सेकंड डायगोनलची आपल्याला लेंथ माहीत नाही ती पहिले आपल्याला काय करावं लागेल फाइंड आउट करावं लागेल. तर डायगोनल आपण म्हणू O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तर आपल्याला काय गिवन आहे पेरीमीटर ऑफ रोम्बस. तर पेरीमीटर ऑफ रोम्बसच्या फॉर्म्युल्याने पहिले आपल्याला साईड फाइंड आउट करून घ्यावं लागेल. तर पेरीमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय पेरीमीटर ऑफ रोम्बस याचा फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड. 4 इंटू साईड. आता पेरीमीटर ऑफ रोम्बस आपल्याला किती दिला आहे 100 सेंटीमीटर. तर मग इथे लिहावं लागेल 100 इज इक्वल टू 4 इंटू साईड. आता 4 डिवाइडला जाईल न्यूमरेटरचा नंबर म्हणजे काय होईल 100/4 इज इक्वल टू साईड. तर याला 4नी डिवाइड केलं तर 4 2 जार 8 20 4 5 जार म्हणजे किती येईल 25 साईड. तर साईड आपण AB कितीची होऊन जाईल 25 म्हणजे AB इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. तर रोम्बसची साईड आपल्याला किती मिळाली 25 सेंटीमीटर. आता आपल्याला सेकंड डायगोनल काढायचा आहे. तर रोम्बसचे डायगोनल जे असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर इन रोम्बस. इन रोम्बस diagonals are perpendicular bisector to each other. तर याचे डायगोनल जे असतात ते काय असतात परपेंडिक्युलर. बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट करतात इकडे. तर आता बघा हा आपल्याला काय मिळाला AOB हा राईट अँगल मिळाला
आणि आता बी डी डायगोनल कितीचा आहे 48चा. तर बी ओ काय होईल, बी डीच्या हाफ होईल. तर पहिले आपण लेंथ बी ओ काढून घेऊ. लेंथ बी ओ इज इक्वल टू हाफ इंटू बी डी, डायगोनलच्या हाफ इज इक्वल टू हाफ इंटू 48. बी डी 48 दिला आहे. याला 2नी आता आपल्याला काय करावं लागेल, डिव्हाइड करावं लागेल. 2 2 जार 4 आणि 2 4 जार 8. तर बी ओ आपली आली 24 सेंटीमीटर. आता आपल्याला बी ओ किती दिली आहे, 24 सेंटीमीटर. आता ए ओ बी काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. आणि पायथागोरसच्या थेरमनी आपल्याला ए ओ साईड काय करता येईल, काढता येईल. तर ट्रायंगल ए ओ बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल ए ओ बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय होईल, साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्युअस स्क्वेअर. म्हणजे ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर, हायपोटेन्युअस स्क्वेअर. आता आपल्याला ए ओ काढायचा आहे आणि ओ बी 24, ए बी 25. ए ओ फाइंड आउट करायचा आहे. ए ओ स्क्वेअर, ओ बी दिला आहे 24 स्क्वेअर आणि ए बी दिला आहे 25 स्क्वेअर. मग ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू 24चा स्क्वेअर काय होईल, 576 आणि 25चा स्क्वेअर आहे 625. म्हणजेच काय होईल, ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू लेफ्टचा नंबर राईटला घेऊन गेलं तर त्याची साईन चेंज होईल, प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे 625 मायनस 576. मग ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू याचा सबस्ट्रॅक्शन 15 मायनस 6 9 कॅरी 1 8 12 मायनस 7 4 49 येईल याचा सबस्ट्रॅक्शन. म्हणजे ए ओ इज इक्वल टू किती होऊन जाईल, याचा स्क्वेअर रूट केलं तर 7 सेंटीमीटर. आता आपल्याला ए ओ किती माहिती झालं, 7 सेंटीमीटर. हा, आता सेकंड डायगोनल बायसेक्ट होतात. तर ए सी काय होईल, ए ओच्या डबल होईल. आता सेकंड डायगोनल आपण फाइंड आउट करून घेऊ. ए सी इज इक्वल टू ट्वाइस ए ओ. ए सी इज इक्वल टू सेकंड डायगोनल ए सी इज इक्वल टू ट्वाइस ए ओ. म्हणजे 2 इंटू ए ओ आपण किती काढलं, 7 काढलं. तर 2 इंटू 7 किती होऊन जाईल, 14 सेंटीमीटर. आता फर्स्ट डायगोनल आपल्याला कितीचा दिलेला आहे, 48चा. आणि सेकंड डायगोनल आपण कितीचा काढला, 14चा. आणि आपल्याला काय काढायचा आहे, एरिया ऑफ रोम्बस. काय काढायचा आहे, एरिया ऑफ रोम्बस. याचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ इट्स डायगोनल्स. तर हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल. तर
पहिला डायगोनल आपल्याला कितीचा गिवन आहे 48चा आणि सेकंड डायगोनल आपण कितीचा काढला 14चा काढला। आता इथे आपल्याला काय करावं लागेल 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि डिवाइड करावं लागेल। 2 1 जार 2 2 7 जार 14 मग आपल्याला 48 आणि 7चं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन। तर 7 8 जार 56 कॅरी 5 7 4 जार 28 आणि 5 33 म्हणजे किती येत आहे 336 आणि एरिया कशामध्ये असतो स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये स्क्वेअर सेंटीमीटर। Problem 4. If length of a diagonal of a rhombus is 30 cm and its area is 240 square centimeter, find its perimeter. तर आपल्याला रोम्बसचा एरिया दिलेला आहे आणि रोम्बसचा डायगोनल दिलेला आहे आणि पेरीमीटर ऑफ रोम्बस काढायचा आहे। तर पहिले आपण काय करू रोम्बसची डायग्राम काढून घेऊ। तर रोम्बस कशाला म्हणतात ज्या क्वाड्रिलॅटरलच्या ऑल साइड कॉन्ग्रुएंट असतात ABCD। तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस। याचं डायगोनल दिलेलं आहे आपल्याला 30 सेंटीमीटर आणि एरिया दिलेला आहे। तर आपल्याला एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला वापरून सेकंड डायगोनल काढून घ्यावं लागेल। तर एरिया ऑफ रोम्बस याचा फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स। तर आता बघा एरिया ऑफ रोम्बस आपल्याला किती दिला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे 240 इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल। तर एक डायगोनल आपल्याला कितीचा दिला आहे 30चा दिला आहे आणि सेकंड डायगोनल आपण काय म्हणू AC तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे सेकंड डायगोनल। तर काय होईल याला 2 ने डिवाइड केलं तर इथे 15 2 जार 30। तर आता आपल्याला 15ला काय करावं लागेल इकडे लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटरमध्ये आणावं लागेल। न्यूमरेटरचा नंबर लेफ्ट हँड साईडला येईल तर डिनॉमिनेटरमध्ये येईल म्हणजे काय होईल 240 अपॉन 15 इज इक्वल टू AC। हा AC काय आहे डायगोनल आहे। आता 240ला 15ने डिवाइड करावं लागेल 240 डिवाइड बाय 15 15 1 जार 15 मायनस 14 मधनं 5 गेलं 9 0 90 15 6 जार 90। आता 15ने 240ला डिवाइड केलं तर किती येईल 16 सेंटीमीटर येईल इज इक्वल टू AC। म्हणजे सेकंड डायगोनल हा जो AC डायगोनल आहे हा आपल्याला मिळालेला आहे 16 सेंटीमीटर आणि डायगोनल्स इंटरसेक्ट होत आहे O पॉईंटमध्ये। आता आपल्याला 2 डायगोनल माहिती झाले पण आपल्याला पेरीमीटर ऑफ रोम्बस काढायचा आहे। तर पहिले आपल्याला काय माहीत झाली पाहिजे साईड माहीत झाली पाहिजे। आता रोम्बसचे डायगोनल जे असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर असतात। तर हा परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर म्हणजे 2 इक्वल पार्ट होईल इकडले आणि या बीडीचे 2 इक्वल पार्ट होईल। ठीक आहे। तर आता हा काय मिळेल आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळेल आणि राईट अँगल ट्रायंगलला आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला AB मिळून जाईल। AB म्हणजे साईड ऑफ रोम्बस मिळून जाईल आणि साईड ऑफ रोम्बस मिळाली तर आपल्याला पेरीमीटर ऑफ रोम्बस काढता येईल। तर आता रोम्बसचे डायगोनल काय करतात परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर इन रोम्बस।
diagonals are perpendicular bisector to each other. आता याचे जे डायगोनल आहे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. तर BOची लेंथ आणि COची लेंथ कशी होईल? इक्वल आणि डायगोनलच्या हाफ होईल. तर BOची लेंथ काय होईल? BDच्या हाफ. BO इज इक्वल टू हाफ BD. BO इज इक्वल टू हाफ BD. आपल्याला किती दिलेला आहे? 30 दिला आहे एक डायगोनल. आता याला 2नी जर आपण डिवाइड केलं तर BO इज इक्वल टू 2नी डिवाइड केलं तर 15 सेंटीमीटर येऊन जाईल. आता BO काढून झालं. आता AO काढू. तर AO हा AC डायगोनलच्या हाफ होईल. म्हणजे AO इज इक्वल टू हाफ AC. AO इज इक्वल टू हाफ AC आणि AO इज इक्वल टू सेकंड डायगोनल आपण कितीचा काढला? AC कितीचा काढला? 16चा काढला. तर इंटू हाफ इंटू 16 हाफ इंटू 16. मग AO इज इक्वल टू काय होईल? याला 2नी डिवाइड केलं तर 8 सेंटीमीटर. आता बघा हा आपल्याजवळ काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपल्याला BO किती मिळालं? 15. BO मिळालं 15 आणि AO किती मिळालं? 8 सेंटीमीटर. आता AOB काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याच्या दोन साईड माहिती आहे. तर पायथागोरस थेरमनी हायपोटेनियस काढता येईल. तर ट्रायंगल AOB is right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, Pythagoras theorem, Pythagoras theorem काय होईल? साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. तर AB स्क्वेअर इज इक्वल टू AO किती काढला आहे आपण? 8चा स्क्वेअर आणि BO किती काढला आहे? 15 याचा स्क्वेअर. ठीक आहे. तर आता काय होऊन जाईल? AB स्क्वेअर इज इक्वल टू 8चा स्क्वेअर काय होऊन जाईल? 64 प्लस 15चा स्क्वेअर 225. आता आपल्याला काय करावं लागेल? याची ॲडिशन करावं लागेल. तर AB स्क्वेअर इज इक्वल टू 4 आणि 5 किती होऊन जाईल? 9 आणि 6 आणि 2 8 आणि 289. कितीचा स्क्वेअर आहे? 17चा. देअरफॉर AB इज इक्वल टू काय होऊन जाईल? 17. आता आपल्याला AB काय मिळाली? ट्रायंगलची जी साईड AB किती मिळाली? 17 मिळाली. ठीक आहे. साईड कशाची? रोम्बसची. आणि आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर ऑफ रोम्बस. तर पेरिमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे? पेरिमीटर ऑफ रोम्बस. पेरिमीटर ऑफ रोम्बस याचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला आहे 4 इंटू साईड.
आणि आपण रोम्बसची साईड किती काढली? 17 काढली ए बी. तर याला 17नी आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय. 17 इंटू 4. 7 4 जार 28 कॅरी 2. 4 1 जार 4 आणि 2 68. तर 68 सेंटीमीटर. तर आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस किती मिळालं? 68 सेंटीमीटर. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं.